नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 34 साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग करणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे, खूप सोपं आहे आणि खूप सहज मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। बंद बाजू आपल्या साईडला किंवा समोर असली तरी चालेल। बंद बाजू डबल फोल्ड का घ्यायचं तर आपल्याला दोन्ही भाग एकच वेळेस आपण काढत असतो, म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे पाठीमागचा आणि समोर। तर सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे। तर तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही उंची घ्यायची आहे। तर इथं आपण 34 साईजचा ब्लाऊज आहे आपला। तयार उंची जी आहे ती ब्लाऊजची 13 आहे। शिलाई मार्जिनसाठी आपण 1 इंच मिक्स करूयात, म्हणजे 14 इंच। आपण इकडच्या साईडला 14 इंच घ्यायचं आहे आणि हे पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे। आणि उरलेले एक्स्ट्रा आहे ते आपण कट करायचं आहे। मग आपण इथं उंची घेतलेली आहे, त्याच्यानंतर आता आपण गळा रुंदी घ्यायची आहे। आपण इथं गळा रुंदी 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर तुम्ही गळा रुंदी 2.25 इंच किंवा 2.5 इंच घेऊ शकता। इथं आपण 2.5 इंच घेतलेले आहे। शोल्डर जे आहे ते आपण इथं 3 इंच घेतलेला आहे। समोरचा गळा आपला 6 इंच आहे, त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे 6.5 इंच झालेला आहे। इथंही आपण 2.5 इंच गळा रुंदी जितकी घेतलेली तर आहे का बघून असं मार्क करायचं आहे। आणि हा आपण बॉक्स तयार करायचा आहे। आणि आपण इथं समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। समोरच्या गळ्याला गोलाकार दिल्याच्या नंतर आपण इथं मुंडा घ्यायचा आहे। मुंडा आपला 6 इंच घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊजचं माप घेतलं तर 5.5 येईल। अर्धा इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण इथं गळा घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे आपण 8.5 इंच आपला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन मार्किंग करून घ्यायचं आहे। हे आपलं मार्किंग तयार आहे। ही शिलाई मार्जिन हा छातीचा चौथा भाग आहे। तर आता आपण मुंड्याचे आकार द्यायचे आहे। मुंड्याचा आकार जो आहे तो अगोदर आपण 1.5 इंचावरती द्यायचा आणि परत 1 इंचावरती द्यायचा आहे। मुंड्याचा आकार देताना आता बघा, जो 1.5 इंचाचा आकार आहे तो जे पूर्ण शिलाई मार्जिन आहे तिथून द्यायला सुरू करायचं आहे, इथून आणि असा वरपर्यंत आपल्याला आकार घेऊन जायचा आहे। हा झालेला आहे आपला बाहेरचा मुंडा, म्हणजे 1.5 इंचाचा। आणि 1 इंचाचा मुंडा देताना शिलाई मार्जिन आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आहे ना, तिथूनच घेऊन असं आपल्याला द्यायचं आहे। तर हे दोन्ही मुंड्याचे आकारही आपले तयार झालेले आहेत। आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे। तर क्रॉसपट्टी ही इकडच्या साईडला आपण 3 किंवा 3.25 इंच घ्यायची आहे। आपण इथं 3.25 घेतलेला आहे। इकडच्या साईडला बरोबर 2.5 इंच घ्यायचं आहे। परत इथंही आपण 2.5 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे आणि हे 2.5 इंचाचं आहे ते बॉक्स तयार करून घ्यायचं आहे। हे केल्याच्या नंतर आता आपल्याला आकार द्यायचा आहे। क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी बघा, हे आपल्या साईडला असं करून घ्यायचं आणि गोल आकार द्यायला सुरुवात करायची आहे आपल्याला।
अशा पद्धतीनं आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि बघा परत आपण हे आकार इकडे घेऊन असा खालच्या साईडने घेत आपल्याला असा इकडेही असं थोडासा आकार दिला ना तर क्रॉसपट्टी आपली फिनिशिंगमध्ये छान दिसते ब्लाऊजला. म्हणून हे असे क्रॉसपट्टीचे आकार देऊन घ्यायचे आहेत. हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला तयार झालेलं आहे आपलं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मध्ये काढून घ्यायचं आहे. 8.5, 9 आणि 10चा मध्ये काढून घ्यायचं आहे. म्हणजे 5 इंचावरती आपल्याला मध्ये येईल. 5 इंचावरती मार्क केल्यानंतर 1 इंचाच्या मुंड्यापासून खाली 2.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे कटोरी तयार करण्यासाठी. आणि इथे 1 इंचावरती आणि हे पॉईंट आहे ते असे जोडून घ्यायचे आहे. आपली अशी कटोरी तयार झालेली आहे. आता आपण जे आहे ते कटिंग करायचं आहे. कटिंग करताना सुरुवात आपल्याला इकडच्या साईडने करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे इथं गारुंडीला कट घ्यायचं आहे आणि दोन्ही पार्ट आहे ते आपल्याला इथं वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. आणि मग आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे. पाठीमागच्या पडसाईडला ठेवू आपण. हे कट करू अगोदर. एक इंचचा मुंडाही कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता आपण कटोरी आहे ती कट करायची आहे. ही अशी कटोरी तयार आहे. समोरचा पार्ट आहे क्रॉसपट्टी आणि आपला पाठीमागचा भाग आपण आता तयार करायचा आहे. तर आपण इथं पाठीमागच्या भागाला गारुंदीवरती कट मारलेला आहे. तर तुमच्या ब्लाऊजची किती उंची असेल तितकी तुम्ही इथं उंची घ्यायची आहे. तर इथं आपण उंची पाठीमागच्या ब्लाऊजची तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार घ्यायची आहे. ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायची आहे. 9 घेतलेला आहे आपण. म्हणजे 8.5 आहे शिलाई मार्जिनसाठी. अर्धा इंच असं पण 9 इंच घेतलेला आहे. गारुंदी आपण 2.5 इंच घेतली आहे. तर इथंही 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि हे बरोबर आपल्याला असं मार्क करायचं आहे. आणि जसा पाहिजे तसा तुम्ही इथं आकार देऊन घेऊ शकता. तर आपला हा पाठीमागचाही भाग तयार आहे. आपण आता क्रॉसपट्टी तयार आहे आपल्याला. आपण कटोरी आहे ती वाढवून घ्यायची आहे. छान बंद केलं बाहेरचा सगळा वगैरे. तर आता आपण कटोरी जी आहे ती जशाच तशी मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला अगोदर. जसं आहे तसं मार्क करून घ्यायचं. हे मार्क करून झालं आहे. तर आपल्याला साईजनुसार कटोरी कशी वाढवायची ते बघूयात आता. तर आता आपण
इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला किती वाढवायचं त्यासाठी आपल्याला अगोदर हे अंतर जे आहे त्याचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. जितकं येईल तितकं 5.5 आहे तर आपण इथं 2.25 इंचावरती मार्क करायचं आहे. 2.25 इंचावरती ज्या ठिकाणी मार्क केले त्या ठिकाणी आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला इकडच्या साईडला 1.25 इंच घ्यायचं आहे. म्हणजे 1.5 इंच घेतल्यानंतर कटोरी जास्तच मोठी होते म्हणून आपण बरोबर कटोरीला 1.25 इंच घ्यायचं आहे. इकडच्या साईडलाही आपण 1.25 इंचच घ्यायचं आहे. आणि हे पॉईंट आहे ते मार्किंग करून जोडून घ्यायचे आहे. आणि आता इथं आपण काहीच घ्यायचं नाही. क्रॉसमध्ये असं मार्क करायचं आहे. 1/2 इंच घ्यायचं नाही किंवा 1/2 इंचही घ्यायचं नाही, कारण आपली कटोरी पसर होते म्हणून आपण जशास तसं मार्क करायचं आहे. आणि इकडच्या साईडने आपण शिलाई मार्जिनसाठी हे 1/2 इंच अंतर घेत या मार्किंगला जॉईन व्हायचं आहे. गोल आकारमध्ये सहज आपण असं जॉईन व्हायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे. तर व्यवस्थित आपण गोलाकार दिल्यासारखं करून घ्यायचं आहे कटोरीला आपल्या. आता हे जे आहे ते आपण कट करायचं आहे. ही आपली कटोरी तयार आहे. तर आता ही एकमेकावरती कट करून घ्यायचं आहे. आणि कमी जास्त अंतर असेल ते आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली एकदम गोल अशी कटोरी तयार आहे. आणि इथंही आपला संपूर्ण कटोरी ब्लाऊजचा पॅटर्न तयार झालेला आहे. 34 साईजच्या ब्लाऊजचा आपण हे कटिंग बघितलेलं आहे. भाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथं जाऊन तुम्ही भाई कटिंगचा व्हिडिओ बघू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.